नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत कविता क्रमांक 6 या झोपडीत माझ्या. ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कविता आहे. या कवितेमध्ये त्यांनी सांगितले की सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काही संबंध नसतो, कारण सुख आणि दुःख या मानवी मनाच्या या भावभावना आहेत. लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो याचे वर्णन या कवितेमध्ये त्यांनी केले आहे. राजासजी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. या कवितेमध्ये कवी असे सांगतायत की सर्व सुखसोयींनी युक्त अशा ज्या राजमहालात राजाला जे सुख कदाचित मिळते, ते मला म्हणजे तुकडोजी महाराज यांना मात्र या माझ्या निष्कांचन झोपडीत नेहमीच मिळत असते, असे महाराज म्हणतात. ते सुख त्यांना कसे सहज साध्य आहे ते पुढे वर्णन त्यांनी केलेले आहे. भूमीवरी पडावे, तार्याकडे पाहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. तुकडोजी महाराज सांगतात, या माझ्या झोपडीत मोकळ्या आकाशाखाली जमिनीवर चांदण्यांकडे ताऱ्यांकडे पाहत असे हे ईश्वराचे लुटलेले अगाध सौंदर्य भरभरून निहाळताना येतं आणि मग त्याच्या नामस्मरणात अपरिमित सुखाचा लाभ होतो. माझ्या या झोपडीत असे समाधान आहे, असे ते म्हणतात. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. संत तुकडोजी महाराज म्हणतात की राजमहालात मोठमोठ्या तिजोऱ्या आणि शिवाय कडक पहारे असतात. हे सारं असूनही तिथल्या संपत्तीची चोरी ती होतेच. पण माझ्या या झोपडीला दाराला साधी दोरीही नाही, कारण अशी चोरीला जायला काही संपत्तीच माझ्याकडे नाही. यातून त्यांना असं सुचवायचं आहे की या भौतिक संपत्तीहून मौल्यवान अशी पारमार्थिक जी संपन्नता आहे ती माझ्याकडे आहे, जी चिरस्थायी आहे, कायम आहे, असं त्यांनी या ओळीत सांगितले. जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीती न यावयाला या झोपडीत माझ्या. राजमहालात जे चौकीदार पहाऱ्यासाठी असतात, त्यामुळे अनेक ठिकाणी आणि अनेकांना बंदी असते, कारण तिथल्या सुविधा सहज साध्य नसतात. विशिष्ट लोकांच्यासाठी राखीव असतात. सर्वसामान्यांना तिथे वावरण्याचे भय असते. तसे माझ्या झोपडीत कसलाही मज्जाव अथवा भीती नाही, कारण इथलं सुख शाश्वत आहे, चिरकाल आहे, कायमचे आहे, ते कशावरही अवलंबून नाही. झोपडीत सर्व माणसांचे खुले स्वागत आहे. पुढची ओळ पहा. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने, अम्मा जमीन माने या झोपडीत माझ्या. राजाच्या महालामध्ये अनेक प्रकारचे सुखसुविधा असतात. महालामध्ये आरामात मऊ बिछाने असतात आणि कंदील झुंबर यांची रोषणाई केलेली असते. पण आम्हा सामान्यांना त्या परिस्थितीतच समाधान मिळते असे त्यांना वाटते. संत तुकडोजी महाराज सांगतात की जमिनीवर पडणे म्हणजे जमिनीवर झोपणे हाच आमचा सन्मान आहे, हाच माझा सन्मान आहे. धरती हाच माझा काय आहे, तर बिछाना आहे, असे तुकडोजी महाराज म्हणतात. येता तरी सुखे जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोझा या झोपडीत माझ्या. यामध्ये त्यांनी सांगितले की येणाऱ्याचे प्रेमाचे स्वागत आहे आणि जाणाऱ्याला बंधन नाही. हे केवळ लोकांच्या नव्हे तर परिस्थितीच्या बाबतीतही ते म्हणत असावेत, कारण त्यांच्या स्थितप्रज्ञ वृत्तीमुळे परिस्थितीच्या अनुकूल प्रतिकूलतेचा त्याच्यावर कसलाच परिणाम होत नाही, असेच त्यांना या ओळीमध्ये सुचवायचे आहे. पुढची ओळ पहा. पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे ये झोपडीत माझ्या. तुकडोजी महाराज म्हणतात, माझ्या झोपडीतली शांती किंवा सौख्य प्रत्यक्ष देवेंद्र म्हणजे देवांचा देव इंद्र, जो देवांचा राजा आहे तो इंद्र, तर देवेंद्रला काय होईल, लाजवेल इतकं भरभरून आहे. म्हणजेच स्वर्गातल्या सुखा इतकेच किंवा त्याहूनही अधिक ते शाश्वत आहे, कारण ते बाहेरच्या वस्तूंवर अवलंबून नाही तर मनाच्या स्थितीवर टिकलेले आहे. माझ्या झोपडीत नेहमी सुख, समाधान, शांती नांदत आहे, जे मला महालात भेटणार नाही, राजवाड्यात भेटणार नाही, कोणालाच भेटणार नाही. एवढं मला काय होतंय, या झोपडीमध्ये सुख आणि समाधान आहे, असं संत तुकडोजी महाराजांनी या कवितेमध्ये सांगितलं आहे. तुम्हाला ही कविता व्यवस्थित समजली असेल. धन्यवाद.